श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना पिठोरी अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यालाच आपण मातृदिन म्हणूनही संबोधतो. श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या हे 2 सप्टेंबरला आहे. आता पिठोरी अमावस्येचे काय महत्त्व आहे हे आपण बघूयात. पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते. अशा विविध समस्या दूर करणारी ही आहे पिठोरी अमावस्या. आता पिठोरी अमावस्येच्या पूजेची काय पद्धत आहे हे आपण बघूयात. पिठोरी अमावस्येला सकाळी गंगाजल टाकून स्नान करा. या दिवशी पांढरे कपडे घालावेत शक्य झाल्यास, आणि पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न हे आपण दान करायला पाहिजे. त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुलं हे आपल्याला अर्पण करायचे आहेत. या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा. त्यानंतर मंदिरात वस्तू दान करावी. नाही वस्तू तर आपण यथाशक्ती दानपेटीत तरी दक्षिणा टाकावी. संध्याकाळी शिवजींची पूजा करावी. तांब्याचे दान अवश्य करा, कारण तांब्याचे भांडे दान करणे हे शुभ मानले जाते. आता पिठोरी अमावस्येला आपल्याला सकाळी काही उपाय करायचे आहेत. तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ करायची आहे. त्यानंतर पांढरे कपडे घालायचे. नंतर तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करायचं आहे सूर्याला. तसेच अगरबत्ती आणि दिव्यांनी सूर्यदेवताला ओवाळायचे आहे. त्यानंतर नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करून ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घालायचे. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला पाहिजे. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे हे दूर होतात. आता पिठोरी अमावस्येला मातृदिन म्हणूनही संबोधले जाते. तर या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत आणि पूजा करतात. पितरांना तर्पणासोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते. तर पिठोरी अमावस्येचे धार्मिक महत्त्व, पूजाविधी आणि मुहूर्त याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. आणि बैलपोळाचा जो व्हिडिओ आहे तो मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. यामध्ये आपण फक्त पिठोरी अमावस्येबद्दल माहिती सांगणार आहे. तर पिठोरी अमावस्येला स्त्रिया काय करतात. पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवायची असते. दुर्गादेवीसह 64 देवींची पूजा करायची असते, ज्यालाच आपण 64 योगिनींची पूजा असं म्हणतो. आता पिठोरी अमावस्येचे व्रत मात्यांनी कसे करायचे आपल्या मुलांसाठी, तर हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात आणि या दिवशी उपवास करायचा असतो. आणि 64 योगिनींचे चित्र आपल्याला एक कागदावर प्रतिमा काढायची किंवा सहज जनरल स्टोअरमध्ये आपल्याला 64 योगिनींच्या चित्रांची प्रत मिळून जाईल. तर या दिवशी खीरपोळी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करतात. व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. या दिवशी काय करायचे, संध्याकाळी स्नान करायचे. नंतर 8 कलशांची स्थापना करायची आहे. त्यावर पूर्ण पात्र ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी आणि इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदूळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचंच नैवेद्य दाखवायचा असतो. असे हे पिठोरी अमावस्येचे व्रत आपल्याला पितरांचे आशीर्वाद लाभावे यासाठी आणि आपल्या मुलांना दीर्घायुष्य आणि सगळ्या संकटांपासून दूर ठेवण्यासाठी करायचे आहे. तर आपण सगळ्यांनी हे आवर्जून करा.
आणि बैलपोळ्याबद्दलची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. श्री स्वामी समर्थ.